नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। फिर से उन लोगों को मालूम होना कि भाई होटल बिल्कुल चालू होगी और वो मेरे डिपार्टमेंट के लोग फिर से वापस आना और जो ग्राहक है हमारे साइड हो गलत भी है वो भी वापस आ सकते हैं। ओके, उद्घाटन झाले साहेबाच्या हाताने, काय सांगाल सर? ही माझे मामभाऊ आहे, लहानपणापासून आमचे मामभाऊ इम्रान उल हक 1972 पासून या हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी मांसाहारी आणि शाकाहारी स्वाद घेणारे जे लोक आहेत त्यांच्या सेवेत अत्यंत माफक दरामध्ये आणि चवदार, ज्यांनी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही अशा प्रकारचा स्वाद देऊन अत्यंत अभ्यासपूर्ण स्वयंपाक करून प्रत्येकाला 1972 पासून तर आतापर्यंत जेवण दिलेलं आहे माफक दरामध्ये। इथं येणारे भाविक असो, साईबाबाचे वेरूळ अजिंठा लेणीला भेट देणारे टुरिस्ट आहे, रेल्वेनं येणारे, बस स्टँडला येणारे, ज्यावेळेस आसपास कोणत्याही हॉटेल नव्हत्या रस्त्यावरती त्यावेळेसपासून जनता हॉटेल अँड लॉजिंग बोर्डिंग जनतेच्या सेवेमध्ये माफक दरामध्ये सौजन्यपूर्ण वागणूक आणि शिर्डीचे भक्त, साईबाबांचे भक्त मोठ्या प्रमाणात इथं आले येतात आणि आतापर्यंतही चालू आहे। पोलीस बंदोबस्तासाठी येणारे पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि इतर सर्व विभागाचे कर्मचारी, एस टी महामंडळाचे, विशेष करून एस टी महामंडळामध्ये आमचे इम्रान उल हकचे वडील, आमचे मोठे मामा बस सेवेमध्ये होते। त्यांनी अत्यंत सौजन्यपूर्ण सेवा पार पाडलेली आणि त्यांच्या सेवेचाच परिणाम म्हणून ही हॉटेल मोठ्या प्रमाणात चालत होती। लोकांना स्वादिष्ट आणि रुचकन जेवण मिळत होतं, आजही मिळत आहे। आता त्यांनी नवीन दमाने आज ह्या हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे, रिओपन केलेलं आहे। या हॉटेलच्या उद्घाटनासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध लोकप्रिय आमदार प्रदीपजी जयस्वाल येऊन गेलेले आहे। त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे, यांच्या हॉटेलच्या भवितव्यासाठी शुभकामना दिलेल्या आहे। अफसर खान येऊन गेलेले आहे, क्रांती चौकचे PI त्यांनी अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहे। माजी महापौर रशीद मामू यांनी पण हॉटेलला भेट देऊन हॉटेल कशा प्रकारे चांगली चालेल याविषयी शुभेच्छा दिल्या आणि आमच्या नवीन उभेराव पण येऊन गेले, त्यांचे सर्वांचं सौजन्य आहे। यांना माझ्याकडून हॉटेल व्यवसाय नेहमीसाठी चांगला चालो या माझ्या वतीनं त्यांना शुभेच्छा, सर्व पत्रकाराच्या वतीनंही मी त्यांना शुभेच्छा देतो। आपणही त्यांना शुभेच्छा द्यावा आणि हॉटेल व्यवसाय चांगल्या प्रकारे चालावा ही माझी मनोकामना आहे। आणि साईबाबाला माझी प्रार्थना आहे तर माझ्या भावांचं, पुतण्यांचं हॉटेल चांगल्या प्रकारे चालावं, त्यांच्याकडून ग्राहकांची सेवा व्हावी, कोणत्याही प्रकारचा ग्राहकाला त्रास होऊ नये, त्रास जरी झाला तर साईबाबा इतके समर्थ आहे, त्यांची कृपा आहे, ते त्यांना माफ करतील आणि सद्विवेक बुद्धी देतील। 1972 पासून सुरू असलेलं साई हॉटेल जनरल हॉटेल काही कारणास्तव मध्यंतरी 2 महिने बंद होतं, पुन्हा नव्यानं ते सुरू झालं। ग्राहकांना तीच चव आणि राहण्याची सुविधा नव्यानं निर्माण झाली। परंतु पोलीस अधिकारी आणि अंमलदार पहिल्यापासून या ठिकाणी येतात आणि इथल्या पदार्थाचा आस्वाद घेतात। मी त्यांना शुभेच्छा देतो की यापुढे कुठल्याही कारणास्तव हॉटेल बंद न हो, झालं नाही पाहिजे बंद, आणि त्यांना पुन्हा एकदा पहिलं त्यांचं ऐश्वर पुन्हा लाभो। आमच्या सर्वांच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।